चेन रूल बघायच्या आधी तुम्हाला सिम्पल फंक्शन आणि कॉम्पोजिट फंक्शन काय असतं त्याच्यातला डिफरन्स काय असतो हे माहीत पाहिजे. जर मी म्हटलं साइन एक्स तर याला म्हणतो आपण सिम्पल फंक्शन किंवा लॉग एक्स याला आपण सिम्पल फंक्शन म्हणूया. ई रेस टू एक्स याला सिम्पल फंक्शन म्हणतो. कंपोजिट फंक्शन कधी? फॉर एक्झाम्पल साइन ऑफ लॉग एक्स, त्यानंतर लॉग ऑफ टॅन एक्स. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर ई रेस टू साइन एक्स. हे कसे फंक्शन आहेत? कंपोजिट फंक्शन आहेत. दिसताना दिसते हे सिम्पल आहेत बघा. साइन एक्स, थीटा काय एक्स आहे, इथं थीटा काय लॉग एक्स आहे. याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. तर बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल आहे y इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू. कसं आहे बघा, दोन फंक्शन आहेत म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. साइन ऑफ लॉग एक्स, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. इथं साइन ऑफ लॉग एक्स आहे म्हणून आपण काय लिहिणार? कॉस ऑफ लॉग एक्स. ओके. आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय येतं? 1/x. दिस इज बिकॉज चेन रूल. ओके. नेक्स्ट बघू. y इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू एक्स. एक्सच्या ठिकाणी काय आहे? टॅन एक्स. आणि या टॅनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय येतं? सेक्स स्क्वेअर एक्स. हे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट 5 रेस टू 3 कॉस एक्स प्लस 2. ओके. याचं डेरिव्हेटिव्ह काढू आपण. समजा हे फंक्शन आपण y इक्वल टू घेतलं 3 कॉस एक्स प्लस 2. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू. हे कशामध्ये आहे? कोणत्या फॉर्ममध्ये आहे? ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह. याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे. ए रेस टू एक्स लॉग ए. त्याचबरोबर कॉसचं मायनस साइन एक्स. इथं लिहितो मी. ए रेस टू एक्स, एची व्हॅल्यू 5 आहे. 5 ही जी एची व्हॅल्यू आहे ही किती आहे? 5. डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स. एक्सच्या ठिकाणी 3 कॉस एक्स प्लस 2. चेन रूलनुसार या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. 3 कॉस एक्स. 3 कसं आहे? कॉन्स्टंट. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस 2. 2चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे याचा ॲन्सर काय येणार? -3 साइन एक्स है ना इंटू 5 रेस टू 3 कॉस एक्स प्लस 2. तर या पद्धतीनं सोल्युशन एक्झाम्पलचं काढायचं म्हणजेच चेन रूलचा यूज करायचा. जर डेफिनेशन तुम्हाला सांगायची झाली चेन रूलची
तर कन्सिडर करा एक फंक्शन आहे एफ ऑफ यू विच इज इक्वल टू वाय. फंक्शन आहे एफ ऑफ यू विच इज इक्वल टू वाय अँड यू इज डिफरन्शिएबल और या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह with respect to u काढता येतं. बट u इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. u इक्वल टू जी ऑफ एक्स आहे कन्सिडर करायचं. आणि ह्या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढता येतं. तर ह्या टोटल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण या पद्धतीने लिहू शकतो. dy बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. ओके, म्हणजे या फंक्शनचं डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, पुन्हा जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच कसं लिहू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी एक्स इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. आणि पुन्हा जसा u जी ऑफ एक्स सारखा असता, u जी ऑफ एक्स सारखा आहे, तसंच x जर जी ऑफ व्ही सारखा असता तर पुन्हा काय केलं असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू व्ही केलं असतं. कारण हे जी ऑफ व्ही जसे एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढता येतं, जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढता येते, तसं जी ऑफ व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही काढता येतं. म्हणजे काय झालं, हे चेन रूल किंवा हे ॲज अ चेन वर्क होतं आहे, ॲज अ चेन. दॅट्स वाय दिस रूल इज कॉल्ड ए चेन रूल. हे लक्षात नाही आलं तरी चालतं आहे, तुम्हाला चेन रूल कसा यूज करायचा हे एक्झाम्पलमधून सांगितलेलं आहे, ते आलं पाहिजे. ओके, थँक्यू.